संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिवसेना उभाटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अनाकोंडा म्हणत अमित शहा यांच्यावर टीका केली। अशातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। आता खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली आहे। ते असं म्हणाले की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू होऊ नये। मग पप्पू कोण आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे प्रेझेंटेशन राहुल गांधींचा उल्लेख त्यांचे राजकीय विरोधक पप्पू असा करतात। कोणी करत नाही राजकीय विरोधक बघा, 30,000 कोटी रुपये राहुल गांधींना पप्पू ठरवण्यात त्यांनी खर्च केले। 30,000 कोटी रुपये IT सेलच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून। पण राहुल गांधी ठामपणे उभा आहे। राहुल गांधी लोकसभेतला विरोधी पक्ष नेता आहे। राहुल गांधीने स्वबळावर 100 जागा निवडून आणलेल्या आहेत आणि राहुल गांधी तुमच्या ढुंगणाखाली बुडबुडे आणतो। हे पप्पूचं काम नाहीये। राहुल गांधी हा देशाचा लोकनायक आहे, लोकनेता आहे। ही तुमची पोटदुखी आहे। नरेंद्र मोदी लोकनेते नाही आहेत। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे बुडबुडे आहेत, भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले। तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य ठाकरे नाही घाबरताय। ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं, त्याला तुम्ही घाबरताय। याचा अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले, ती कट्यार काढली, ती कट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे। राहुल गांधीला पप्पू म्हणणं, देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला पप्पू म्हणणं, हा या लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे। मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या। एक विषय आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अॅनाकोंडाला अनन्यसाधारण महत्व आलं आहे। आज सामना संपादकीय आहे की अॅनाकोंडा आला रे, अॅनाकोंडा आला रे, पळा 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 पळा। अॅनाकोंडा आला रे, पळा पळा पळा। अॅनाकोंडा आलाय ना, येतोय। भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा अॅनाकोंडा, काही गिळतो। अॅनाकोंडा काहीही गिळतो। अॅनाकोंडा भूखंड गिळतो, अॅनाकोंडा विधानसभा गिळतो, अॅनाकोंडा एकाच वेळा 40 आमदार आणि खासदार गिळतो, अॅनाकोंडा देशाचं सुप्रीम कोर्ट गिळतो, अॅनाकोंडा निवडणूक आयोग गिळतो, अॅनाकोंडा मरीन लाईन्सवरचे भूखंड गिळतो। या अॅनाकोंडापासून आपण सावध राहा। अॅनाकोंडाला आता मुंबई गिळायची, अॅनाकोंडाला मुंबई गिळायची, अॅनाकोंडाला मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचं। त्याच्यामुळे अॅनाकोंडा आला आला, अॅनाकोंडापासून सावध राहा, ही आमची घोषणा आहे। नाही, पण एकनाथ शिंदे असं म्हणतात, अरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे सुद्धा अॅनाकोंडा आहेत। त्यांनी मुंबई महापालिका गिळली, मिठीतला गाळ गिळला, महापालिकेतला भ्रष्टाचार केला, असे अनेक उदाहरण शिंदेंनीही दिलेली। कोण आहेत एकनाथ शिंदे? मला जरा समजून सांगा। एकनाथ शिंदे हे अॅनाकोंडाचं पिल्लू आहे। एकनाथ शिंदे अॅनाकोंडाचं पिल्लू आहे। त्याचा बाप अॅनाकोंडा दिल्लीत आहे। तेव्हा अॅनाकोंडा आपल्या बापाचा सुरासूर मिसळणार ना। या अॅनाकोंडाने काय काय गिळलंय आता सामना वाचला तर कळेल। हा अॅनाकोंडा फक्त पैशाने भरले कंटेनर गिळतो। बरं, हा जो अॅनाकोंडा आहे, तुम्ही तुझं नाव घेताय, तो पैशाने भरलेले ट्रक, टेम्पो एवढंच गिळतो। त्याचं डाएट असतं। हा डाएटवाला अॅनाकोंडा, या दुसरं काय चालत नाही, तो फक्त पैशाने भरलेले कंटेनरच। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।